मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला राणीची खूपच हृदयद्रावक अवस्था पाहायला मिळते. घरात सगळेजण राणीकडून काम करून घेतात. पहाटेच राणीला झोपेतून उठवलं जातं आणि लगेच तिला कामाला लावलं जातं. राणी काहीही न बोलता शांतपणे कामाला लागते. सकाळी उठल्यावर ती आधी पूर्ण घर स्वच्छ करते, नंतर किचन साफ करते, भांडी घासते आणि त्यानंतर कपडे धुवायला घेते. एवढं सगळं काम करूनही तिच्या चेहऱ्यावर कुठलाही तक्रारीचा भाव दिसत नाही. कपडे धुतल्यानंतर ती टेरेसवर कपडे वाळत घालायला जाते. टेरेसवर काम करत असताना अचानक राणीला चक्कर यायला लागते. डोकं गरगरायला लागतं, डोळ्यांसमोर अंधारी येते, पण तरीसुद्धा ती काम थांबवत नाही. निम्म्या अवस्थेत ती कपडे वाळत घालत असते. तेवढ्यात तिथे रत्नकाकी येतात आणि राणीची अवस्था पाहून त्या घाबरतात. राणी अचानक चक्कर येऊन खाली पडायला लागते. लगेच रत्नकाकी तिला धरतात आणि म्हणतात, "अगं राणी, काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटतंय का?" त्या राणीला खुर्चीवर बसवतात आणि म्हणतात, "चल खाली बस, थांब मी तुला पाणी आणते." पण राणी घाबरलेली असते. ती लगेच म्हणते, "नको काकी, पाणी नको. मला कोणी बघितलं ना तर तुम्हालाच बोलणी खावी लागतील. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको." रत्नकाकी तिला समजावतात, "अगं राणी, पाणी पिणं काही गुन्हा नाही. तू आधी स्वतःची काळजी घे." पण तरीही राणी पाणी घ्यायला नकार देते. तिची भीती, तिची असहाय्यता अगदी स्पष्ट दिसते. इकडे दुसरीकडे इंद्र बुवांना शोधण्यासाठी बाहेर फिरत असतो. तो अनेक ठिकाणी जातो, लोकांना विचारतो, पण कुठेच बुवांचा मागमूस लागत नाही. त्याची अस्वस्थता वाढत जाते. काही वेळाने राणी इंद्रकडे जाते. इंद्रच्या घरी ती पोहोचते, फक्त त्याची चौकशी करण्यासाठी. इंद्र त्यावेळेला खोलीत असतो आणि शर्ट घालत असतो. घाईत त्याची बटणं उघडीच राहतात. राणी दार उघडते आणि ते दृश्य पाहून इंद्र गडबडतो. तो लगेच म्हणतो, सॉरी आणि तोंड वळवून पटकन शर्टची बटणं लावतो. राणी आत येते, थोडा वेळ बसते आणि म्हणते, "इंद्र सर, तुम्हाला काही हवं नको आहे का ते बघायला आले होते? मला असं वाटलं म्हणून आले." इंद्र विचारतो, "राणी, तुला असं वाटतंय का की तुम्हाला माफ केलं आहेस?" त्यावर राणी थेट उत्तर देते, "नाही, मी तुम्हाला अजून माफ केलेलं नाही आणि माफ केलं म्हणून मी इथे आलेली नाही. फक्त तुमची विचारपूस करायला आले आहे." इंद्र थोडा हसतो आणि म्हणतो, "बरं, मला काहीच नको." तेवढ्यात इंद्र तिला विचारतो, "राणी, घरी तुला काही त्रास नाहीये ना? कोणी काही बोलत नाहीये ना? तू ठीक आहेस ना?" राणी क्षणभर थांबते, पण काहीच न बोलता उठते आणि निघून जाते. राणी गेल्यानंतर इंद्र एकटाच खोलीत उभा राहतो. तो मनातल्या मनात हसतो आणि म्हणतो, "परफेक्ट, सगळं प्लॅनप्रमाणेच चाललंय." आता प्रश्न असा आहे की राणी खरंच ठीक आहे का? तिच्या तब्येतीचं नेमकं काय चाललंय? आणि इंद्र जो एवढा शांत दिसतोय तो नक्की काय प्लॅन करत आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.